बऱ्याच जणांना विनाकारण सर्दी होत असते आणि त्या सर्दीला ॲलर्जिक सर्दी समजलं जातं. बऱ्याच जणांना छातीमध्ये एकदम बांधल्यासारखं वाटतं. तर हार्टचा प्रॉब्लेम समजून वारंवार ई-सी-जी काढले जातात आणि ई-सी-जी नेमके अगदी नॉर्मल येतात. परंतु अशा लोकांची जेव्हा आम्ही हिस्ट्री घेतो, तर यामध्ये मूत्रवेगाचं धारण केल्याचं बघितलं जातं. तर आपण जी सीरीज चालू केली आहे, तर त्या सीरीजमध्ये मूत्रवेगाचं धारण केल्यावर कोणती लक्षणं दिसतात, घरच्या घरी काय उपाय करू शकतो आणि यासाठी आयुर्वेदिक काय उपाय आहेत, या सर्वांची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार. माझ्या डॉक्टर सविता व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी माझ्या चॅनलमध्ये आयुर्वेदातील सिद्धांत रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये कसे अवलंबावे, तसेच काही आजारांवर घरगुती उपाय आणि आयुर्वेदिक उपाय काय करू शकतो, याबद्दल माहिती सांगत असते. जर तुम्हाला माझ्या चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील, तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मूत्रवेगाचं धारण केल्यामुळे कोणती लक्षणं दिसतात आणि त्याचे काय उपाय आहेत हे बघणार आहोत. तर यामध्ये बऱ्याच जणांना वारंवार सर्दी होते, विनाकारण सर्दी होते. बऱ्याच जणांना ती ॲलर्जिक सर्दी समजून त्याची औषधं चालू केली जातात आणि ह्या मूत्रवेगाच्या धारणामुळे आपलं जे छाती आहे ती एकदम बांधल्यासारखी होते. बऱ्याच जणांना सारखे ढेकर येतात. काही जणांमध्ये डोके दुखणे, मूत्राशयाच्या ठिकाणी म्हणजे ओटीपोटामध्ये एक प्रकारच्या वेदना होतात आणि हे जर कंटिन्यू असंच चालत राहिलं, तर मूतखडा होण्याचे चान्सेस देखील असतात. काही जणांचं अंग मोडून येतं. तर यापैकी कुठलेही लक्षण दिसत असेल, तर त्याला आणि तुमच्या जर रूटीनमध्ये मूत्रवेगाचं धारण होत असेल, तर पुढील प्रमाणे सांगितलेली चिकित्सा तुम्ही करू शकता. कारण की जर आपण कुठे ट्रॅव्हलिंगमध्ये असू किंवा कुठल्या कामामध्ये असू किंवा अ, बऱ्याच ठिकाणी जर वेळेवर जायला आपल्याला टॉयलेट नसलं किंवा काही स्त्रिया असतात कामाच्या नादामध्ये कंटाळा करतात. लहान मुलं जे असतात पाणी कमी पितात. त्यामुळे लघवीला सुद्धा त्यांना व्यवस्थित होत नाही आणि लघवीला सुद्धा जायला कंटाळा करतात किंवा अशा काही परिस्थिती असतात, की आपल्याला वेळेवर जायला मिळत नाही. तर या सर्वांमुळे आधी सांगितलेली जी लक्षणे आहेत ती दिसू शकतात. तर यामध्ये तुम्ही सर्वात आधी आपलं जे ओटीपोट आहे आणि पोटाचा भाग आहे त्या ठिकाणी तेलाने छानपैकी मालिश करून घ्यावी. तर यासाठी तीळ तेल, एरंड तेल किंवा मोहरीचं तेल यापैकी कुठलंही एक तेल तुम्ही वापरू शकता आणि छानपैकी मसाज करून झाल्यानंतर त्या ठिकाणी गरम पाण्याची जी पिशवी असते त्या पिशवीने शेकून घ्यावं. यामुळे आपला जो मूत्रवेगामुळे जो वातदोष वाढलेला असतो, तो वातदोष कमी होण्यास मदत होते. किंवा एका टबमध्ये थोडंसं कोमट पाणी घ्यावं, म्हणजे आपल्याला सोसवेल एवढं पाणी घ्यावं आणि त्या पाण्यामध्ये खालची बाजू आपली जी बुडेल असं बसावं. त्याने सुद्धा जो मूत्राशयावर जर वेदना झाली असेल, कारण की मूत्रवेग धारण केल्यामुळे कधी-कधी मूत्राशयाच्या ठिकाणी सूज येते, तर ती सूज कमी व्हायला सुद्धा मदत होते. काही जणांची अ, बऱ्याच वेळा जी लघवी आहे ती मूत्राशयामध्ये अडकून पडते. तर अशा वेळी कॅथेटर टाकून ती जी लघवी आहे ती बाहेर काढली जाते. आयुर्वेदिक डॉक्टर यासाठी वातहर औषधींनी सिद्ध केलेली बस्ती देतात. तर यामध्ये वातहर औषधी काढ्याचा किंवा तेलाचा वापर केला जातो. त्यानंतर जर तुम्हाला मूतखडा झाला असेल, तर यामध्ये तुम्ही जेवणाच्या आधी गाईचं तूप 50 एम-एल आणि जेवल्याच्या नंतर 50 एम-एल अशा पद्धतीने जर तुपाचं सेवन केलं, तर जो मूतखडा आहे तो विनाकष्ट लवकर बाहेर येण्यास मदत होते. यासाठी औषधांमध्ये चंद्रप्रभावटी, गोक्षुरादी गुगुळ, शंखवटी, दशमूलारिष्ट, मूत्राश्मरिहर काढा,
पाषाणभेद, दगडी बेर, गोक्षूर चूर्ण, पुनर्नवा चूर्ण यासारख्या चूर्णांचा वापर केला जातो. यामध्ये वज्रासन, पवनमुक्तासन, हलासन, अर्धमत्स्येंद्रासन, भुजंगासन, सूर्यनमस्कार यासारखी योगासनं केली जातात. त्यामुळे यामध्ये चांगला फायदा झालेला बघितला जातो. करून पहा, नक्कीच फायदा होईल. हेल्दी खा, हेल्दी रहा, आयुर्वेदाला जवळ करा. थँक्यू.